नमस्कार, मी सुजाता. आयपम भारी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं 4 to 6 मंथ म्हणजे 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण कोणती खेळणी द्यायला हवी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 6 to 12 मंथ म्हणजे 12 महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण कोणती खेळणी द्यायला हवी. त्या अगोदर आपण बाळाचे माइलस्टोन बघत असतो, म्हणजे बाळाचे माइलस्टोन काय आहे, बाळाच्या ऍक्टिव्हिटी काय आहे, 6 महिन्यापासून तर 12 महिन्यापर्यंतच्या बाळाचे माइलस्टोन आणि ऍक्टिव्हिटी काय आहे, त्यानुसार आपण बाळाला खेळणी इंट्रोड्यूस करत असतो. पहिल्यांदा आपण 6 ते 12 महिन्यापर्यंतच्या बाळाचे माइलस्टोन ऍक्टिव्हिटी बघूया आणि मग बाळाचे गेम बघूया. पहिल्यांदा आपण बघूया 6 आणि 7व्या महिन्यामध्ये बाळाचे माइलस्टोन आणि बाळाच्या ऍक्टिव्हिटीज काय असतात. 6व्या महिन्यामध्ये बाळ हे बसायला सुरुवात करतं, म्हणजे बाळ हे पूर्णपणे बसतं, काही आधार न देता, त्याला काही सपोर्ट न देता पूर्णपणे बसतं. आणि नेमकी ह्याच महिन्यामध्येच आपण बाळ बसायला लागतो, म्हणूनच आपण 6व्या महिन्यामध्ये बाळाला जेवण म्हणजे वरचं अन्न द्यायला स्टार्ट करतो. आता मी माझ्या बाळाला कसं स्टार्ट केलं वरचं अन्न, त्याच्यावरती मी सांगेल की 6-7 महिन्यामध्ये मी कुठले गेम वगैरे आणले नाही. तिला एक वॉकर आणलेलं, म्हणजे आपण नॅचरली आणतोच वॉकर, म्हणजे जी सायकल असते की त्याच्यामध्ये बाळाला बसवायचं आणि बाळ पूर्ण त्याच्यावरती म्हणजे बाळ हे चालण्याचा प्रयत्न करतं. तर तिला मी सायकल आणलेली, वॉकर आणलेलं. ते वॉकर मला असं यूज झालं की 6व्या महिन्यापासूनच मी तिला वरचं अन्न द्यायला स्टार्ट केलं. आणि मी वॉकर्स अशा पद्धतीचं आणलेले तर त्याच्यावरती मला जेवणाची प्लेट ठेवता येईल, ग्लास ठेवता येईल. आणि त्या वॉकरवरती एक अशी ऍक्टिव्हिटी होती की असं एक स्माईलचं चिन्ह होतं आणि ते असं फिरवलं का, तो गोल फिरवला का तो पूर्ण गोल फिरायचा आणि ती त्याच्याबरोबर खूप एंगेज राहायची. आणि मग मी काय करायची, जेव्हा तिला जेवण भरवायचं असायचं त्यावेळेस मी त्या वॉकरमध्ये टाकायची आणि तिला ते जेवण भरवायचे. आता वॉकरबद्दल ज्यावेळेस मी व्हिडिओज बघितले की बाळाला वॉकर द्यायला हवं की नाही, त्यावेळेस मला असं त्या व्हिडिओजमध्ये म्हणजे अशी इन्फॉर्मेशन पण भेटली की बाळाला वॉकर हे इंट्रोड्यूस नसतं करायचं, म्हणजे वॉकर द्यायचं नसतं, कारण की बाळाला कॉन्फिडन्स येत नाही, चालण्याचा कॉन्फिडन्स येत नाही, उभं राहण्याचा कॉन्फिडन्स येत नाही. पण असा काही अनुभव माझ्याबरोबर झाला नाही. मी माझ्या बाळाला वॉकर दिलेला, ती वॉकरमध्ये छान खेळायची. अगदी 4-5 महिन्यापर्यंतच मला ते वॉकर यूज झालं. पण ज्यावेळेस ती उभं राहायला शिकली आणि पळायला शिकली तर ती वॉकर विसरून पण गेली. उलट जेव्हा ती 1 वर्षाची झाली तिला वॉकरमध्ये टाकलं तर तिला खूप चिडचिड व्हायची, कारण की तिला खाली खेळायचं असतं, खाली फास्ट पळायचं असतं. त्याच्यामुळे मला असा काही अनुभव आला नाही. वॉकर हे मला छान यूज झालं, एक छान चांगल्या पद्धतीचं. म्हणजे जे त्याच्यामध्ये गाणी वगैरे असतात ते ठीक आहे, पण मी गाणी न यूज करता त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी होती. ती ऍक्टिव्हिटी करता करता त्याच्यावरती अशी छान ती हात टाकून बसायची आणि एकदम रिलॅक्समध्ये बसता यायचं. आणि मेन म्हणजे ज्यावेळेस ती बाळाची उंची वाढते तर ते मला वॉकर हे कमी जास्त करण्यासाठी पण होतं. वॉकरवरती मी सेपरेट व्हिडिओ टाकलंच की कशा प्रकारचं वॉकर आपण बाळाला घेतलं पाहिजे, त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवल. परंतु मग ह्या 6 आणि 7व्या महिन्यामध्ये मी तिला वॉकर इंट्रोड्यूस केलेलं, वॉकरमध्ये टाकवायची आणि जेवण भरवायची. मला हे 6 आणि 7व्या महिन्यापर्यंत हे छान यूज झालं. 7व्या महिन्यापर्यंत मला काहीच तिला मोबाईल किंवा टीव्ही द्यायची गरज नाही लागली. मी छान जेवण केलं त्याच्यावरती. परंतु दुसरी खेळणी म्हणजे 8व्या आणि 9व्या मंथ्समध्ये तिचा ब्रेन खूप डेव्हलप झालेला होता, म्हणजे खूप तिला प्रत्येक गोष्ट ही जाणून घ्यायची होती. गेली 8व्या आणि 9व्या महिन्यापासून मी तिला वेगवेगळे गेम्स इंट्रोड्यूस केलेले, म्हणजे जे तिला पझल सॉल्व म्हणजे पझल्स टाईप म्हणजे बघता येईल असे कलरफुल असे. त्यात माझं पहिलं होतं ह्या अशा रिंगा, अशा प्रकारच्या ह्या रिंगा, म्हणजे कुठेही दुकानामध्ये जर तुम्ही गेला लहान बाळांच्या तर ह्या पूर्ण भेटून जातात. ह्या रिंगा मला खूप यूज झाल्या. ह्या अशा पूर्ण कलरफुल अशा रिंगा आहेत आणि ह्या कलरफुल असल्यामुळे ते तिला एक्साइटमेंट वाटायचं. हे खूप कलर असे दिसल्यावरती खूप छान वाटायचं तिला. आणि त्यावेळेस मी तिला हे असा हा गेम आहे, पूर्ण हा गेम असं ह्याच्यामध्ये घालायचं. याच्यात तिला असं घातलं का खूप मजा यायची, म्हणजे 8व्या आणि 9 मंथमध्येच. ह्या रिंगा मला खूप यूज झाल्या, अगदी 2 आत्ता पण ते यूज होतात, आत्ता पण ती खेळती. आणि ज्यावेळेस मी तिला ह्या इंट्रोड्यूस केलेला हा गेम तर विदिन 15 दिवसामध्ये ती शिकून गेली. म्हणजे तिला पहिल्यांदा जमायचं नाही, ती एकमेकावरती टाकायची, पण तो नंतर ब्रेनच असा डेव्हलप होतो की ते बरोबर त्याला समजतं आपण जसं करतो, म्हणजे पूर्णपणे बाळ आपलं कॉपी करतं. ज्यावेळेस मी तिच्या समोर त्या ठेवायची आणि अशा एकमेकावरती ती रचायची, तिथं ती बरोबर ती रचायची. आणि हेच जेवण म्हणजे ज्यावेळेस ती जेवायला मी तिला घेतला की ह्या रिंगा तिच्या समोर ठेवला. या मला 8-9व्या महिन्यापर्यंत यूज झाल्या. आता प्रत्येक गेम तर हा सारखं लहान बाळांना तोच गेम दिल्यानंतर बोर होतं, मग मी अशाच प्रकारचे खूप गेम सांगितलेले. दुसरा म्हणजे हे अशा प्रकारचे शेप, हे असे सर्कल आहे, आयत आहे, त्रिकोण आहे, याच्यामध्ये 5-7चा सेट आहे. ह्या एकमेकांमध्ये घालायच्या, अशा ह्या पूर्ण एकमेकांमध्ये घालायच्या. हा गेम सुद्धा मला खूप यूज झालेला. हा मला अगदी पार 18-19 महिन्याची होईपर्यंत, म्हणजे तिच्याबरोबर जेव्हा 2-3 वर्षाचे बाळ सुद्धा ज्यावेळेस तिच्याबरोबर खेळायला यायचे ते पण हे गेम बघून खूप त्याला इंटरेस्ट वाटायचा. हा गेम तर ती
खूप तिने हा गेम बरोबर खूप एन्जॉय केला। हा गेम सुद्धा तुम्ही तुमच्या बाळाला इंट्रोड्यूस करू शकता। हा मी तिच्यासाठी ऑनलाईन ऑर्डर केलेला। हा खूप छान आहे, सेफ आहे, याच्यामध्ये कलर पण आहे, तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता। ही सॉल्व करायचा प्रयत्न करते। हा पण ज्यावेळेस तिला मी पहिल्यांदा दिला म्हणजे 8-9व्या महिन्यातच मी तिला हे गेम ऑर्डर केलेले, नाही 9व्या आणि 10व्या महिन्यामध्ये तिने फक्त 5च दिवसात 5 का 8च दिवसात हा गेम ती सॉल्व करायची। पहिल्यांदा हे एकमेकांमध्ये घालायची, नंतर मग तिला कळलं की हे असे शेप घालायचे आहे आणि नंतर तिला ती खूप इंटरेस्ट वाटायचा। मी म्हणजे टीव्ही न लावता कुठं जरी काम करत असले, हे गेम जरी ठेवले तर ती आपोआप ते काढायची। म्हणजे अगदी 8-9 महिन्याची होती, आपोआप मी तिला एका म्हणजे बॉक्समध्ये ते गेम ठेवलेले, ते तिथं जाऊन ते ओपन करायचे आणि काढायचे, ते व्हिडिओमध्ये बघू शकता। असे भरपूर गेम होते। दुसरं म्हणजे तिला तो गिफ्टमध्ये आलेला एक असे स्क्वेअर होते, हे अशा प्रकारचे स्क्वेअर, हे एकमेकावरती चढवायचे। हे 2 टाईपचा गेम होता, एकमेकांमध्ये टाकता पण यायचे आणि एकमेकांवरती चढवता पण यायचे। हे स्क्वेअर सुद्धा मला खूप यूज झाले। तर याच्याबद्दलचा मी एक किस्सा सांगेल की आपण काय करतो, आपण स्वतः जरी म्हटलो की मोबाईल आणि टीव्ही बाळाला द्यायचा नाही, पण आपण जगापासून म्हणजे एन्व्हायरमेंट पासून तर त्याला वाचू शकत नाही की कुणी पाहुणे वगैरे आले किंवा मग नातेवाईकांमध्ये आपण गेलो की मोबाईल बाळाला दिसतोच आणि बाळ इंट्रोड्यूस होतोच मोबाईल। तर असंच माझ्या घरी जेव्हा पाहुणे यायचे त्यावेळेस पाहुण्यांना काय वाटायचं की बाळाने आपल्या बरोबर यावं, खेळावं, बसावं, आपल्या मांडीवर यावं, म्हणजे आपली भाऊ असेल, बहीण असेल, मग ते मोबाईलचा आमिष दाखवायचे। जर हा मोबाईल घे, मोबाईल घेतल्यानंतर मग बाळ येऊन लगेच मांडीवर बसणार, ते स्क्रोलिंग करताना बघणार। तर मी त्यांना त्यावेळेस माझ्या पाहुण्यांना म्हणजे माझ्या भावाला, बहिणीला कुणी घरात आलं त्यांना डायरेक्ट सांगायचे तिला मोबाईल दाखवू नका, हे अशा प्रकारचे गेम त्यांच्या समोर ठेवायचे। आणि हा अशा प्रकारचे स्क्वेअर होतो। आता तो जो स्क्वेअर आहे, तर मी गावाला जर कुठं गेले म्हणजे मामाच्या घरी वगैरे गेले, माहेरी गेले, तर मी ते स्क्वेअरचा गेम घेऊन जायचे। तो गेम बरोबर ती इतकी एंगेज राहायची, तो तिला खूप आवडलेला। तिचा मामा तर तिच्याबरोबर खूप खेळायचा, असं वरती ट्यूब चढवायची आणि ती अशी लोटून द्यायची। म्हणजे त्यावेळेस ती 11-12 महिन्याची झाली त्यावेळेस खूप तिला तो स्क्वेअर आवडलेला। तुम्ही पाहुण्यांना पण सांगायचं का हे गेम बरोबर तुम्ही खेळा, बाळ त्या मोबाईलपेक्षा गेम बरोबर खूप छान खेळतात। आणि ते मी पाहुण्यांना आलं की त्यांना माहित असायचं हिला मोबाईल दिलेला आवडत नाही, ते पण ते गेम घेऊन बसायचे आणि ते खूप एन्जॉय करायचे। हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे गेम तुम्ही बाळांना इंट्रोड्यूस करा, तुम्ही बघाल ती खूप एन्जॉय करतात बाळ। अगदी मोबाईलपेक्षा ब्रेन डेव्हलपमेंट खूप होत असते, म्हणजे अगदी मनाने ते म्हणजे मनाने इतके ऍक्टिव्हिटी होतात की मनानेच ते गेम तयार करतात। आता दुसरा गेम मी तिच्यासाठी मागवलेला, ती अशा प्रकारची ही अशी बकेट आहे। ही बकेट मला खूप यूज झाली। ही पण बकेट एकदम वर्थ आहे 8-9 महिन्याच्या बाळासाठी। काय होतं, ही बकेट म्हणजे अशी पकडता येते, अशी पकडून असं चालता येतं। हे चालण्यातच तिला खूप मजा वाटायची आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे शेप आहे। मग ही बी असेल, असं बी टाकायचा, अशा प्रकारचे सेफ आहे। याचे 5-5चे सेट आहे। ही बकेट पण मला खूप यूज झालेली, ही पण मी ऑनलाईन ऑर्डर केलेली। खूप याच्याबरोबर पण बाळ खूप एंगेज राहतं, खूप त्यांना ही बकेट आवडते। तिला ही आत्ता सुद्धा बकेट आवडते। याच्यामध्ये आता ती हे सगळे गेम आहेत हे सगळे याच्यामध्ये भरून ठेवते। ही बकेट पण मला खूप यूज झालेली, ही पण मी तुमच्या बाळाला तुम्ही ऑर्डर करू शकता। गेम मी तिच्यासाठी मागवलेला, ते म्हणायचे अशा प्रकारचे हे बॉम्ब आहेत, हे एकमेकांवरती चढवायचे, असे बॉम्ब असे एकमेकांवरती चढवायचे आणि चढवता येतात। परंतु त्याच्याबरोबर हे असं ज्यावेळेस आपण त्याला उघडतो त्यावेळेस एक नवीन त्याच्यामध्ये बॉम्ब दिसतो, असे एकमेकांमध्ये ते टाकता पण येतात। हा पण गेम तिला खूप यूज झालेला, म्हणजे जर तिला कुठे खेळायला टाकलं तर हे तिच्या समोर ठेवायचं। आता सुद्धा तिने यूज करते, ती आता 2 वर्षाची। हे बघा याच्यामध्ये तिने ते मणी भरून ठेवले, म्हणजे तिचे ते पाटीचे मणी होते ते भरून ठेवले। असे मनानेच गेम ती तयार करते। ज्यावेळेस आपण अशा ऍक्टिव्हिटीनुसार जर तिला ऍक्टिव्हिटी टाईपचे जर गेम तुम्ही इंट्रोड्यूस केले तर ते मनानेच बाळ तयार करतात। दुसरं म्हणजे दुसरा गेम मी तिला इंट्रोड्यूस केलेला, हा अशा प्रकारचे फ्रूट, हे कुठल्याही दुकानामध्ये गेले तर हे फ्रूट भेटून जातात। हे असे कट करायचे आणि ज्यावेळेस बाळ आपलं ज्यावेळेस खूप निरीक्षण करतं, ज्यावेळेस 15-16 महिन्याचं होतं, ज्यावेळेस मी कांदा कापते ना त्यावेळेस तिला म्हणजे ज्यावेळेस मी तिच्यासमोर कांदा कापायची ना त्यावेळेस तिला समजायचं की आपल्याला हे फ्रूट आहे, हे असे कट करायचे आहेत। हे अशा प्रकारचे चिगट असतात, अशा प्रकारचे असे म्हणजे चिगट असतात, हे चिटकवतात असे आणि त्याचे कट करायचे। म्हणजे आपण जेव्हा भाज्या कट करतो त्यांना पण खूप मज्जा वाटते। हे मी ज्यावेळेस कांदा कट करते तर ती तिचे हे गेम आणून माझ्या समोर अशी कट करते, जसे मी करते म्हणून ती पण कट करते। असे हे गेम हा गेम पण मी तिला 12 ते 13 म्हणजे ज्यावेळेस ती 11 ते 12 महिन्याची होती त्यावेळेस इंट्रोड्यूस केलेला।
हा पण गेम खूप मला यूज झाला. तर दुसरा गेम नाही म्हणता येणार, दुसरं म्हणजे बुक. जेव्हा ती 12 महिन्याची झाली, ऍक्च्युअली मी तिला 8-9 महिन्याची होती त्यावेळेसच बुक इंट्रोड्यूस केलेलं. आता बुक जेव्हा आपण लहान बाळांना बुक देतो तर कुणी पण बाहेरून कुणी पाहुणे आले किंवा मग कुणी बाहेर आलं तर ते लगेच बोलतात की एवढ्या लवकर काय बाळाला बुक देते, एवढ्या लवकर कशाला अभ्यास करायला लावते. त्यावेळेस त्यांना मी एकच सांगायचे, एवढ्या लवकर आपण बाळाला मोबाईल देऊ शकतो, बुक का देऊ शकत नाही, पुस्तकं का देऊ शकत नाही. पुस्तकं तर मला खूप यूज झालेलं. पुस्तकांचा मी हे ऑल इन वनचं पुस्तक तिच्यासाठी मागवलेलं. इतकं सुंदर पुस्तक आहे, म्हणजे हे 8-9व्या महिन्यातच तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. बाळ काही पहिल्यांदा वाचन करत नाही, ती पहिल्यांदा हा तिला गेमच वाटायचा. ती फक्त अशी फोल्ड करायची आणि हे फोल्ड करता करता मी तिला जेवण भरवायची. बुकवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे की बाळाला पहिल्यांदा बुक कसं वाचून दाखवायचं, बाळाला कोणते इंट्रोडक्शन द्यायचे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की 17 ते म्हणजे 16 ते 24 महिन्यापर्यंतच्या बाळाला कोणते खेळणे इंट्रोड्यूस करायला पाहिजे. आपण जेव्हा मागच्या ज्या खेळणी इंट्रोड्यूस करतो त्या पण पुढे यूज होतात, पण त्यांच्या माइलस्टोननुसार जसे माइलस्टोन चेंज होत असतं. बाळ जेव्हा बोलायला लागतं, समजायला लागतं, त्याला प्राणी समजायला लागतात, ॲनिमल्स म्हणजे प्राणी समजायला लागतात, फ्रुट्स असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा गोष्टी समजायला लागतात त्यावेळेस तुम्ही त्या प्रकारचे गेम पण बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. त्याचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहे. तर हे सगळे होते माझे गेम. हे 5-6 गेम मी तिला इंट्रोड्यूस केलेले 7, 8, 9, 12 महिन्यापर्यंत वेगवेगळ्या महिन्यामध्ये. बुक तर मी तिला 7व्या-8व्या महिन्यापासूनच इंट्रोड्यूस केलेलं. ती 12व्या महिन्यापासूनच ती म्हणजे 12व्या ज्यावेळेस ती 1 वर्षाची झाली म्हणजे 12 महिन्याची झाली त्यावेळेस त्या बुकमध्ये तिला पिक्चर्स समजायला लागले होते. ते बुक फक्त तिला ओपन करायलाच खूप आवडायचे. ह्या अशा प्रकारचे गेम पण तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. हे खूप वर्थ आहे. मोबाईल देण्यापेक्षा खेळणीमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही बघाल खूप वेळ बाळ एंगेज राहतं. अगदी माझं बाळ आता उठल्या पण तिला ते गेम पाहिजे असतात. मोबाईल थोडी ज्यावेळेस बाळ मोठं होतं 15-20 महिन्याचं होतं तर मोबाईलचं थोडंसं म्हणजे मोबाईलचं थोडंसं ॲडिक्शन होतं, तर त्याच्यापासून पण बाळाची सवय मोडू शकतो. परंतु पहिलं 1 वर्ष, दुसरं वर्ष, अगदी 3 वर्षापर्यंत तरी आपण बाळाला मोबाईलपासून म्हणजे लांब ठेवू शकतो. 3 वर्षाचे जेव्हा बाळ होतात ते जास्त ऍक्टिव्ह होतात, त्यांना जास्त समजायला लागतं, ते खेळणींपेक्षा मोबाईल जास्त बघतात. परंतु 2 किंवा 3 वर्षापर्यंत तरी आपण बाळाला मोबाईलपासून किंवा टीव्ही पासून तरी दूर ठेवू शकतो. असे होते सगळे माझे गेम ऍक्टिव्हिटीज. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, असेच गेम, बेबी केअर असेल, बेबी रेसिपीज असेल, अशा खूप रेसिपीज, ऍक्टिव्हिटीज. बेबी केअर म्हणजे लहान मुलांची काळजी कशी घ्यायची, मी तिची काळजी कशी घ्यायची, हा माझा एक्सपिरियन्स, मला काय काय प्रॉब्लेम आले हे सगळं मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. चॅनलवरती मी माझा एक्सपिरियन्स सांगत असते. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्ह्यूज येतात पण कुणी सबस्क्राईब करत नाही. एका तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे मला एक पॉझिटिव्ह वेव येतो आणि अशाच खूप याच्यावरती व्हिडिओज बनवूशे वाटतात. प्लीज जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझा चॅनल म्हणजे थोडासा ज्या नवीन आया असेल त्यांना ते सजेशन भेटेल, थोडासा ऍक्टिव्हेट होईल तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे. हेच एक माझा उद्देश आहे की एक आईपण भारी करण्यासाठी. पहिली जर्नी असते जेव्हा आपण पहिल्यांदा आई होतो त्यावेळेस खूप गोष्टी माहीत नसतात, मग आपण सर्च करतो, प्रत्येक गोष्ट कुणी सांगत असतं, मग ते अनुभवला. हाच अनुभव मी माझ्या बाळाबरोबरचा जो माझा अनुभव, आमची पण न्यूक्लिअर फॅमिली आहे, आम्ही दोघंच असतो म्हणजे नवरा बायको, म्हणजे कुणी सासू सासरे कुणी नसतं. मग एक सर्च करूनच, एक रिसर्च करूनच मी तिच्यावरती प्रत्येक गोष्ट अप्लाय करत असते. तिला मोबाईलपासून कसं लांब करायचं, तिला जेवण काय काय द्यायचं, तिला काय काय न्यूट्रिशन्स भेटलं पाहिजे, भरपूर ह्या गोष्टी खूप अनुभवायला भेटतात. ह्या सगळे एक्सपिरियन्स मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.